आदिवासी खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म त्याने निर्माण केला. चांगलं आयोजन नियोजन त्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. अफाट आयोजकांची मेहनत त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. जाऊया मॅचमध्ये. मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. गोलंदाजीच्या मार्कवर द्या संघाचा प्रमुख गोलंदाज पाहायला मिळतोय अनंता. पहिल्या बॉलवरती आक्रमकतेला सुरुवात. फटका चांगल्या परंतु फसला जातोय आणि इथे पहा चुका केल्या जात आहेत. ज्या रीतीने झेल सोडलाय कल्पेश या फलंदाजाचा आणि इथे मात्र तिसरा पंचासाठी देखील रेफर केले जातं. पुढच्या बॉलवरती इथून मात्र चेकिंग केलं जाणार आहे. काय स्ट्रोक होता. फटका फसला होता ज्या विकेटची गरज होती. कल्पेशचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये 11 बॉल 37 धावा. वन मॅन आर्मी शो या मागच्या मॅच मध्ये पाहिला. एकट्याने मात्र 47 धावा मात्र मॅच मध्ये बनवल्या आणि तिथून मात्र सामना जिंकला. त्याचा झेल सोडलाय. या झेलची किंमत मोजावी लागणार आहे. इथून मात्र पाहिलं तर तिसऱ्या पंचासाठी रेफर केला. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन राहिला परंतु इथून कशा रीतीने गोलंदाजी होईल. हा बॉल पहा आणि किन एकदा वेगात फेकलाय. इथून मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. येस इट इज अ वाईट बॉल. खराब बॉलची सांगता पाहायला मिळते. षटकाराला कमबॅक करण्याचं होतं परंतु इथून प्रेशर मध्ये गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. अनंता गोलंदाजी मार्कवरती सातत्याने चांगले गोलंदाजी राहिले परंतु या मॅच मध्ये षटकाराला त्यानंतर व्हाईट बॉल. इथे पहा कमबॅक पाहायला मिळतं. डॉट बॉलची आतुरतेने गरज होती. प्रेक्षक वर्ग वाट पाहत होत्या तेव्हा मात्र डॉट बॉल आज मैदानाच्या आतमध्ये चांगला रिलीज केला जातोय. अनंताच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला परंतु या मॅच मध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. इथून मात्र चेकिंग केलं जातं. पहा साईप्रीत डॉटिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅचअप केली जाते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या रीतीनं गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं त्या रीतीनं मात्र चेकिंग केलं जातं. आमचे ऑपरेटर अंकित भाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा करताना चांगल्या रीतीनं त्यांचा देखील या स्पर्धेसाठी आमचा कॉपरेट राहिला. येस फायनल डिसिजन नो बॉल. इथं मात्र बॉलला फेकी दिला जातोय. ज्या रीतीनं तडा अंबरचा डिसिजन येतोय. गोलंदाज बाद असेल ज्या रीतीनं आज आपण पाहतोय. पाहिल्यानंतर चांगला खेळ होत होता परंतु इथे पाहिलं थोडंसं 8 धावा धाफलक्यावरती लागल्या जातात. एक बॉल फेकी चालून समाप्ती झालाय. 8 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. ज्या रीतीने डॉट बॉल आला होता परंतु पहा ऑब्जेक्शनच्या कारणामुळे इथे मात्र थर्ड अंपरचा डिसिजन येतो. इट इज अ नो बॉल. पुढचा बॉल फ्रीट असणाऱ्या क्रिस सिग्नल यावेळेस कल्पेचा ज्या रीतीने झेल सोडलाय ना तितका मात्र प्रेशर आज टीमवरती पाहायला मिळतोय. टीम गावदेवी वाशिवली संघ आज मात्र अडचणीत सापडला. ज्या रीतीने झेल टिपायचा होता पण पाहिल्यानंतर झेल ड्रॉप झाला. तिथून मात्र बॉल सरळ 6 धावांसाठी. दुसरा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. जगदीश हातामध्ये यावेळी चेंडू सोपवला जातोय. जगदीशवरती निर्बळ आशा संघाने आज विश्वास दाखवलाय. पहिला बॉल फटका फसला जातोय. विकेट किपर बॉल खाली. कल्पेची झेल आहे मित्रांनो आणि आणखीन एकदा त्या चुका तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वाशिवले टीम्स कडनं कल्पेशचं आज मात्र नशीब आजमालं. दुसरा झेल इथे मात्र ड्रॉप होतोय आणि इथे मात्र आणखीन एकदा जीवदान मिळालं जातं. ज्या रीतीनं झेल टिपायचा होता पहिला झेल ड्रॉप झाला. आणखीन एक त्या चुका विकेट किपरकडनं पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक होत होता पण क्षेत्ररक्षण साथ देत नाही. हा स्ट्रोक पाडव्या बॅटनं चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॉल चाललाय. एक टप्पा घेत 4 धावांसाठी ठोकला जातोय. चौकारच्या मदतीने आपण पाहतोय स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. तब्बल 12 या आकड्यावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या रीतीनं पुढे सरसवला स्टंपच्या आणि तिथून मात्र आडव्या बॅटनं स्ट्रोक चांगला होता. चौकारासाठी बॉलला फेकून दिला. सॉरी 13 ओके माफी असावी. आज कुरेलेखाकडनं चुकी झाल्या त्यामुळे थोडीशी माफी असावी. 13 धावा स्कोरबोर्डवरती लागले जातात. 3 बॉलचा खेळ इथून संपला. 4 रीतीने चांगल्या गोलंदाजी करत होत्या. झेल ड्रॉप झाला त्यावरती मध्ये आक्रमकता खोल टाकला. ब्लॉक कॉल मध्ये फेकला जातोय. ह्या बॉलवरती कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाही.
डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने 4 बॉलचा खेळ संपला जातोय. 2 बॉल अजूनही या षटकातील बाकी असणारे गोलंदाज सज्ज होतो यावेळेस. पण पाहतोय जगदीशचा हा बॉल आणखीन एक खुला टाकलाय. आक्रमकतेला सुरुवात होत्या परंतु डॉट बॉलच्या मदतीने प्रेशर कमी झालंय जगदीशच्या गोलंदाजाचा. काय गोलंदाजी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक लगातारचा तिसरा सतिक यॉर्कर आणि त्या मात्र आदित्यला शांत ठेवलाय अगदी क्रीज वरती. तिसरा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला संपला जात आहे. टोटल स्कोर आपण पाहिला 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. वडपे संघ आज मात्र चांगला खेळ त्यांच्या बाता पाहायला मिळतोय. चला बस फीडअप घ्या मित्रांनो. वाशिवली संघ ज्या रीतीने आपण पहिला 6 बॉलचा खेळ संपला अजूनही 6 बॉलचा खेळ इथून बाकी असणाऱ्या 13 धावा धाफलक्यावरती लागल्या जातात. पहा इथून मात्र 13 धावा धाफलक्यावरती जोडले जातात. दुसरा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राकेश. यावेळेस शेवटचं षटक फेकण्यासाठी स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं जातं. या षटकामध्ये हाणामारी होती पण तो पाहूया आता कल्पेचा झेल सोडलाय त्यामध्ये 3 बॉल 7 धाब्यांवरती तो खेळतो. पहिला बॉलवरती आणखीन एकदा झेल जोडालाय. बॅक टू द बॉलर. आता चुका होणार नाही आहेत. ज्या रीतीने 2 झेल ड्रॉप झाल्या तिसऱ्या मात्र अटेम्प्ट केला जातोय. पहिला करारा झटका लागला जातोय वडपे टीम्सला. कल्पेश बॅक टू द डगआउट. पहा ज्या विकेटची गरज होती आज आतुरतेने तो विकेट मात्र गोलंदाज आपण पाहतोय. राकेशच्या हातामध्ये चांगला झेल कॅरी केला जातोय. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये आज मात्र झेल टिपला जातोय. कल्पेश मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाला. ज्या रीतीने नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर नवीन बॅट्समन आपण पाहतोय नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी. आपण बॅटनं स्ट्रोक चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला. आणखीन एकदा चुका पाहायला मिळतात. ज्या रीतीने आज चुका होत आहेत वाशिवले टीम्स कडनं विकेट पुन्हा एकदा मिळाल्या असत्या परंतु नाही. इथे मात्र झेल ड्रॉप झाला. त्या रीतीने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकड्या. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार येतोय. चौकारच्या मदतीने धावफलकीमध्ये पुन्हा एकदा वाढ. टोटल स्कोर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. कमबॅकिंग षटक होत होतं आपण पाहिलं तर राखीचं परंतु पहा आणखीन एकदा चुका पाहायला मिळतात. झेल ड्रॉप झाला. सागर या फलंदाजाचा फिटनेस आपण पाहिलं तर इंटरनॅशनल खेळाडूपेक्षा कमी नाही. ज्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा बॉलचा तितका संपर्क नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ज्या रीतीने मागचा झेल टिपला असता तर मात्र या षटकामध्ये अजूनही मिडल षटकासाठी चांगले बॉल रिलीज केले होते. 3 बॉलचा खेळ संपलाय आपण पाहतोय. 4 धावा खर्च केल्यात राकेशच्या गोलंदाजानं. हा बॉल आणखीन एक साठी यॉर्कर परंतु इथे पहा पंचानं लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केल्या. ज्या रीतीने एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना पुन्हा या बॉलला फेकावं लागणाऱ्या गोलंदाज राकेशला परंतु चांगला बॉल या व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता पण थोडंसं बाहेर पडून घेतला. एक्स्ट्रा धाव मात्र इथून खर्च करत असताना 18 रन्स लॉस ऑफ विकेट्स. फुल टॉस होता. फुल टॉस वरती फुल टॉल बसून करायचं होता परंतु नाही. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. आणखीन एकदा 30 लाईन लेंथ पकडली जाते. खराब बॉल पुन्हा एकदा रिलीज केला जातोय. ज्या रीतीने 19 धावा दफलकेवरती. 3 बॉल चांगल्या रीतीने फेकले होते परंतु यावेळेचे 2 बॉल पहा बॅक टू बॅक खराब फेकत असताना. येस बॅटिंग रिव्ह्यू हाईट बिमर साठी चेक केले जाईल. येस थँक्यू सो मच. ज्या रीतीने बिमर साठी बॉलला चेकिंग केलं जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आज राकेशच्या माध्यमातून होती. वाईड बॉल तर घोषित केलं जातं परंतु पण बॅटिंग रिव्ह्यू आहे. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे मित्रांनो पण पाहतोय. 19 धावा दाफलकवरती लागल्या जातात एका गड्याच्या         - 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
पहा फेअर डिलिव्हरी वाईड बॉल आहे यस 20 रन यस वाईड बॉल दिला जातोय 20 रन्स कंप्लीट होत आहेत यावेळेस वडपे टीमच्या 1.3 बॉलचा खेळ संपला अजूनही 3 बॉलचा इथून खेळ बाकी असणारे निर्णायक सेट टार्गेट सेट करणारे हे बॉल मात्र वडपे टीमसाठी महत्त्वाचे राहणार आहेत 20 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात पुढचा बॉल पहा साठी यॉर्कर लोवर फुलटॉस ब्लॉकरमध्ये फेकला आणखीन एकदा चांगला एफर्ट पाहायला मिळतं क्षेत्ररक्षण लाज जबाब आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते ज्या रीतीने आज घाई होणार नाही या घाई रीतीने आज चुका झाल्या वाशिम टीम्सकडनं चुका सुधारण्याचा प्रयत्न असणार या 21 धावा एका धावेच्या मदतीने स्कोरवरती लागले जातात 2 बॉल अजूनही या षटकातील या इनिंग मधील बाकी असणारे राकेश सज्ज होतोय पुढचा बॉल स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय स्वीट साऊंड ऑफ द बॅट स्टँड अँड डिस्पॅच बॉल चालला स्टँड अँड डिलिव्हर 6 धावांसाठी आदित सागरच्या बॅट मध्ये हा तडाखा येतोय ठोकला जातोय षटकार आणि 6 धावांच्या मदतीने स्कोर पुढे सरकून चाललाय 27 या आकड्यावर द्या शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणाऱ्या या इनिंग मधील राकेश वरती मात्र प्रतिहल्ले चढवण्याला सुरुवात झाली ज्या रीतीने आज खराब रीतीने खेळ राहिला हा बॉल पहा सोडून दिलाय पंचाचा इशारा येतोय आणखी एकदा या बॉलला फेकावं लागेल एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात शेवटचा बॉल आहे आणि इथून मात्र आपण पाहतोय राकेश सज्ज होतोय लेफ्ट राउंडर विकेट पहा मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न झाला बॅटची कडा घेतली बॉल जाऊन शरीरावरती आदळतोय एकच धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीनं पहिल्या डावाचा खेळ संपलाय पहिल्या डावामध्ये 29 धावा धावफलकावरती त्यानंतर 12 बॉल मध्ये 30 धावांची गरज असणाऱ्या गावदेवी वाशिवली टीम्सला पाच स्पीडअप घ्या गावदेवी वाशिवली संघ आणि आपल्याला थोडासा अडचण निर्माण होणार आहे 12 बॉल 30 धावांची गरज चला स्पीडअप घ्या 12 बॉल 30 धावांचं समीकरण या मॅच मध्ये गावदेवी वाशिवली टीम साठी राहिलं ज्या रीतीने आता मात्र चांगले बॅटिंग स्वीकारावे लागणार या मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं चांगला खेळ साकारत असताना दोन्ही संघ शेवटच्या मॅच आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहतोय चांगला स्कोर ठोकलाय वडपे टीमनं मैदानाच्या आतमध्ये मॅचला होईल सुरुवात यावेळेस
गोलंदाज पहिला गोलंदाजी मार्कवरती संघाचा प्रमुख गोलंदाज येतोय. पहा वडपे संघाच्या पाठीराख्या. येस, थँक्यू सो मच. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपण मैदानाच्या बाहेर आलात. जाऊया मॅच मध्ये. लेट्स प्ले गम ऑन. पहिला बॉल फेकला जाईल. पहा आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. गुडनाट एक तमाशात एक पंचाचा इशारा येतोय. हा अवांतर बॉल या एक्स्ट्रा धाव इथून मात्र खर्च केली. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेशनं ज्या रीतीनं चांगली गोलंदाजी करतोय. कल्पेशवरती मागच्या मॅच मध्ये हल्ले चढवले होते तरी देखील संघनायकांना विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा तो त्याच्याकडे बॉल सोपवला जातोय. ज्या रीतीनं इथे मात्र पहिला खराब बॉल फेकलाय. खराब बॉलच्या मदतीनं संघाचा अकाउंट ओपन झालाय. 12 बॉल अजून 29 धावांची गरज. आडव्या बॅटने स्ट्रोक चांगला आहे परंतु फटका फसला. एलिव्हेशन कमी मिळाला परंतु क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत बॉल नोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. ज्या रीतीनं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फेकी थोडीशी लेझी झाली. 2 धाव्याच्या मदतीने 3 धावा दाफलकीवरती पाहायला मिळतात. जगदीचा झेल सोडलाय. या रीतीनं मात्र जगदीची फलंदाजी आपण घोटेच्या मैदानावरती पाहिली. अक्षरशः 3 षटकामध्ये 51 धावांची गरज असणारा वन मॅन आर्मी शो 47 धावा ज्याच्या बॅटमध्ये आल्या होत्या तो फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याचा झेल इथे मात्र ड्रॉप केला जातोय. झेलची किंमत मोजावी लागणार आहे. 11 बॉल 27 धावांची गरज अजूनही राहिली या मॅच मध्ये. हा बॉल पहा सोडून दिलाय. पंचांना इथं मात्र इशारा येतोय. इट इज अ वाईट बॉल. 100 धावा वरता खर्च करतोय. कल्पेश स्टारांचा गरगरा तरी देखील येतोय वडपे टीमच्या पाठीराखांकडनं. त्यांना देखील माहिती आहे विश्वास असणार या गोलंदाजावरती. कारण ते मागच्या मॅच मध्ये देखील 20 धावा या गोलंदाजावरती आल्या होत्या परंतु तरी देखील आज तोच गोलंदाज संघाचा प्रमुख तिथे वापरला जातोय. पुढचा बॉल फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आपण पाहतोय पिकअप शॉट या आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी ठोकला जातोय. चौकारच्या मदतीनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. तब्बल 8 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता बॅटचा बॉलचा जवळ संपर्क नव्हता परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल सरळ समालोचन कक्षाला सलामी देत असताना 4 चौकार येतोय. चौकारची गरज होती आज मॅचमध्ये. कल्पेशवरती मात्र प्रति हल्ले जडवली जातात. ज्या रीतीनं 15चा टार्गेट असणारे करेक्ट रन रेट आपण पाहिला 15.0च्या सरासरीनं धावा इथून जमा कराव्या लागणार आहेत. तेच इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये हा बॉल हाफ ट्रॅकर हुक केलाय परंतु फटका आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नाही. इथे आपण पाहिलं तर विकेट लाजवाब झेल टिपला जातोय. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि इथे मात्र पहिला धक्का लागला जातोय. जगदीश तंबूच्या अस्त्राला पडत असताना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक होता. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या रीतीने झेल कॅरी केला जातोय. राहुलच्या माध्यमातून अक्षरशः जम्पिंग केल्या आणि बॉलला एका हातामध्ये कॅरी केलं गेलं. ज्या रीतीने लाजवाब झेल टिपला जातोय. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट आज आपण पाहतोय. इथे मात्र पहिला गडी गारद झाला. जगदीश बाद झालाय. त्यानंतर नवीन बॅट्समन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला झेल. या झेलची गरज होती. ज्या रीतीने मागच्या बॉलवर केले झेल ड्रॉप झाला होता जगदीशच्या फलंदाजाचा. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर विकेट मिळवल्या. चुका होणार नाही आहेत परंतु यावेळेस चांगला झेल टिपला जातोय. 3 बॉलचा खेळ संपला. 8 धावा दफलकीवरती पाहायला मिळतात. अजूनही 9 बॉलमध्ये गरज असणारे 22 धावांची या मॅचमध्ये. नवीन बॅट्समन संजयला आपण पाहतो डावखुरी हाताचा एक चांगला बॅट्समन आहे वाशिवली टीमचा. न स्ट्राईक इनला अनंत अजूनही उभा आहे. त्याच्याकडे स्ट्राईक मिळणं गरजेचं असणार आहे जरी का सामना जिंकायचा असेल. हा बॉल पहा आडव्या बॅटनं खेळायचा होता. बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय. थर्डमॅनला थोडेसे चुका होत आहेत परंतु पहा बाउंड्री लाईन स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा फिल्डर येतोय बॉलवरती. एक धाव इथून मात्र जोडली जाईल. 9 धावा दाफलक्यावरती स्ट्राईक मिळाल्या अनंत या फलंदाजावरला ज्याच्यामध्ये क्षमता मोठा फटका लगावण्याची. 3 मॅचमध्ये सातत्यानं चांगली केली त्यानं साकारली. 4थ्या मॅचसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अजून एकही बॉल त्यानं केला नाही. चांगल्या रीतीने तो देखील मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. त्याच्या बॅट आज मैदानाच्या आतमध्ये बोलतीया परंतु इथून पाहिलं ना तर 8 बॉल अजून 21 धावांची गरज. 2 बॉल अजून या षटकातील बाकी असणारे कल्पेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. ज्या रीतीने पाप फलंदाजाला दुखापत झाल्या. पाणी पोचवायचं मैदानाच्या आतमध्ये.
फार विनंती करतोय आयोजक आपण फार पाण्याची पूर्तता करा. ओके का पाणी ना पाणी ओके पाणी पोचवायचं पा मैदानाच्या आतमध्ये. पहा इथे पुन्हा एकदा फलंदाज सेफ असणारे मैदानाच्या आतमध्ये अनंताला स्ट्राईक मिळाल्या ज्याच्यावरती निर्बळ अशा असणारे आज टीमकडनं पाठी राख्याकडनं. 2 बॉलचा खेळ बाकी अजूनही 8 बॉल मध्ये आपण विचार केला 21 धावांची गरज असणारी या मॅच मध्ये. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली पिकअप शॉट पाहायला मिळतोय. बॉल मागीच्या दिशेने आउटफील्ड फास्ट या क्षेत्ररक्षकाला मिस करत असताना बॉल चालला सीमारेषा पलीकडे आणि त्याच्या बॅट मध्ये आणि पंचाचा इशारा येतोय इट इज अ नो बॉल म्हणजे हा नशिबाचा पंजा मिळाला जातोय. पहा काय चुका पाहायला मिळतात वडपे टीम्स कडनं आज चुका मात्र घडले जात आहेत. महत्वाच्या मुवमेंटला इथून मात्र चुका केल्या जात आहेत. रिव्ह्यू आहे का येस इथे मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये चेक केली जाईल बीमर साठी. यस फायनल डिसिजन इट इज अ नो बॉल. पंजा मिळतोय वडपे टीमला. पहा मॅच मध्ये तलाठी निर्माण केल्या 15 पूर्णांकाच्या सरासरी धावा जमा करायच्या होत्या 14 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ इथून मात्र बाकी राहणाऱ्या ज्या रीतीने आपण पाहतोय 8 बॉल समीकरण राहिलंय 16 धावेंचं या मॅच मध्ये. पुढचा बॉल खोला टाकलाय. पहा आक्रमकता पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय समोरच्या दिशेला आपण पाहतो थोडस फंबल झाला आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चुका पाहायला मिळतात वडपे टीम्स कडनं. या चुका इथून मात्र सुधाराव्या लागणार आहेत. 7 बॉल 14 ची गरज या अनंताला मी म्हटलंच होतो हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये चमकतोय ज्याचे बॅट आज मैदानाच्या आतमध्ये चालते आणि तो मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर 2 धावांसाठी 2 बॉल मध्ये 6 धावां वैयक्तिक तो खेळतोय. चांगले बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे पाहायला मिळते. 7 बॉल 14 धावेची गरज. अजूनही सामना दोन्ही साइडने असणाऱ्या. हा बॉल पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय टायमिंग प्रॉपर नाही बॉल हवेमध्ये फटका फसला जातोय मिड विकेटला हा टिपला जातोय झेल आणि इथून मात्र दुसरा गडी बाद होईल. वाशिवली टीम्सला महत्वाची विकेट गोल्डन टेकची विकेट इथून मात्र प्राप्त केली जाते. बडी मछली जाल में फसल्या आपण पाहतोय अनंत बाद झालाय ज्याच्यावरती आज आशा होती निर्बळ तो मात्र तंबूच्या असलेला परत असताना पाहायला मिळतोय. एका ओव्हरचा खेळ संपलाय. 5 फिल्डिंग लगेच सजून घ्यायच्या वडपे संघ आपल्याला विनंती करतोय. ज्या रीतीने झेल टिपला जातोय हा मोठा फटका आला असता तर मात्र मॅच वाशिवलीच्या बाजूने असते परंतु तसं चित्र वेगळं पाहायला मिळालंय. 6 बॉल 14 ची गरज.
इथून मात्र 6 बॉल 14 धावांची गरज. गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळतोय ज्या रीतीनं संजय येतोय त्याच्यावरती विश्वास दाखवला संघ नायकांना. पहिला बॉल फुलटॉस होता, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये बॉलला फील्ड केले जाईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी साठी पलटवार केला जातोय. फेकी खराब आहे. मिडल स्टंप वरती फेकी नाही. ॲग्रेशन पाहायला मिळतोय स्वतःवरती निराशा. आज आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. ज्या रीतीने अशा रीतीने देखील धावा जमा झाल्या तरी देखील सामना जिंकू शकतोय गावदेवी वाशिवली संघ. चांगले प्रयत्न चांगले मॅच आज शेवटच्या रात्रीतील 4थ्या रात्रीतील शेवटची मॅच. चांगली बिग फाईट लढत पाहायला मिळते. 5 बॉल 12 धावांची गरज आज मॅच मध्ये राहिली. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक रेट वरती पाहायला मिळतोय ज्याच्या बॅट मध्ये 2 धावा आल्या. संजयच्या बॅट मध्ये 2 धावा आल्या. चांगले बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये करावे लागणाऱ्या. फुलटॉस होता. आणखीन एकदा बॅटची कडे घेतली. बॉल मागे चाललाय. सेकंड स्लिप मध्ये थोडस फंबल झालंय. दुसरी साठी पलटवार केला जातोय. इथून मात्र चुका होणार नाही. चुका झाल्यात मात्र फलंदाजांकडनं. कॉलिन तितकं चांगलं नव्हतं आणि इथून मात्र संजयला परतावा लागणाऱ्या रनआउटच्या भूमिकामध्ये विकेट गमावल्या. ज्या रीतीने आपण पाहतोय 1 धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल. 4 बॉल अजूनही 11 धावांची गरज. मॅच अजूनही कुणी जिंकलं नाहीये, कुणी हारलं नाहीये. सामना अजूनही गेम ऑन असणाऱ्या ज्या रीतीनं 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज. गावदेवी वाशिवली टीम्सला नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रकाशला पाहतोय. प्रकाश इनाईट नंबर 5 वर दाखल झाला. पाच स्पीडअप घ्या मित्रांनो. 4 बॉलचा खेळ उरला नाही. इथून मात्र 4 बॉल मध्ये अजूनही 11 धावांची गरज राहिली. नीड फ्रॉम 11 रन्स फॉर बॉल्स. ज्या रीतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विश्वास दाखवला संजय वरती. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या. त्यानंतर 1 विकेट आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज असणाऱ्या. 5 स्पीडअप घ्या वडपे संघ. आपण खूप उशीर घेताय. ज्या रीतीने चांगला केला आपल्याकडे साकारलाय कुठली घनघुशीता वडपे टीम्स कडनं झाली नाही. ज्या रीतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ आहे. 4 बॉल 11ची गरज. पुढचा बॉल चांगला शोक ब्रेकिंग करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा बॉल संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रेशर निर्माण होतोय गावदेवी वाशिवली टीम्स वरती. आज मात्र राईट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. ज्या रीतीने खराब खेळ त्याच्या माध्यमातून होतोय. या बॉल वरती मात्र मोठा फटका खेचावा लागणाऱ्या. ज्या रीतीने अजून 3 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. पहा पंच आमच्याकडे वळती आहेत. हा अवांतर बॉल फेकला जातोय. आणखीन एकदा या बॉलला फेकावं लागणाऱ्या. समीकरण थोडस चेंज झालं. 3 बॉल 10 धावांची गरज राहिली या मॅच मध्ये. गोलंदाज मात्र चांगले गोलंदाजी करतो परंतु यावेळेस थोडस दिशा भडकत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 10ची गरज. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे. फक्त बॅटची कडा घेतली. 30 डिग्री सर्कल मध्ये बॉलला फील्ड केलं जाईल. 1च धाव मिळेल. इथून मात्र 2 बॉल अजूनही 9 धावांची गरज. या बॉल वरती मॅचचा निकाल लागणाऱ्या चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकमेकांसोबत झुंज देत असताना दोन्ही संघ आपण पाहतोय. गावदेवी वाशिवल्या आणि त्यांच्या केस फाईट करतो वडपे संघ. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिल्या. ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये थोडस मागणी फेकला कल्पेशने परंतु चांगले गोलंदाजी त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 2 बॉल 9ची गरज. डावखुऱ्याचा फलंदाज अनेकदा आपण पाहतोय घातक ठरला जातो परंतु या बॉल वरती मॅचचा निकाल लागेल. हा बॉल पहा बॅटची कडा घेतली. मागे चाललाय. थर्ड मॅनला बॉलला फील्ड केलं जातोय. पहा पुन्हा एकदा फेकी खराब होती. कलेक्शन खराब आहे. विकेट किपर बीट झाला. 2च धावा इथून मात्र कंप्लीट केले जातील. अजून 1 बॉल 7 धावांची गरज. ज्या रीतीने आपण पाहतोय षटकार ठोकला तरी देखील सामना इथून गमवावा लागणार आहे गावदेवी वाशिवली टीम्सला. परंतु खराब बॉल आला तर आणखीन एकदा मॅच मध्ये रोमांचकता निर्माण होईल. यात मात्र तेलभरी शंका नाही आहे परंतु तशा चुका होणार नाही आहेत. गोलंदाजाला देखील माहिती आहे चांगली गोलंदाजी असते त्याच्या सातत्याने आपण त्याच्या पाहत आलो आहे.
आणि तशीच गोलंदाजी या महत्वाच्या मॅच मध्ये देखील करतोय. चांगली गुणवत्ता या मॅच मध्ये आणि अनेकदा आपण पाहतोय या मॅच मध्ये करत असतो. एक बॉल 7ची गरज. इथून मात्र येणारा एखादा खराब बॉल मात्र मॅच मध्ये आणखी एकदा गेम ऑन करू शकतो. परंतु नाही हा बॉल पहा, चांगला स्ट्रोक आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी ठोकला जातो षटकार. सामना एका धावेने इथून मात्र पराभूत केला जातोय. आजच्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालाय वडपे संघ. आज मात्र टीम्स कडे जल्लोष पाहायला मिळतोय. ज्या रीतीने आपण पाहिला खेळ चांगला राहिलाय वाशिवली टीमचा. एका धावेने मात्र संघ पराभूत झाला. मात्र शेवट गोड करत असताना आपण पाहतोय